नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत पाईपलाईन अनुदान योजना। यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, पात्रता काय राहतील आणि यामध्ये राहणाऱ्या शर्ती आणि अटी हे सर्व काही आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे। तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा की जेणेकरून अशा नवीन योजनांचा फायदा आपल्याला घेता येईल। शेतकऱ्यांना मोफत पाईपलाईन योजना अर्ज करण्यास सुरुवात। पाईपलाईन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे। शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत पाईपलाईन करून मिळणार आहे। पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल, अर्ज कसा करायचा, त्यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहे, अर्ज प्रोफाईल ही ऑफलाईन राहणार आहे की ऑनलाईन, या पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती आपल्याला या लेखामध्ये पाहणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत म्हणजेच NFSM सिंचनासाठी पाईप खरेदीवर अनुदान देण्याची योजना ही राबवण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान देण्यात येणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ लवकरात लवकर घ्यावा। लाभ घेण्यासाठी MahaDBT पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल। यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे पाईपलाईन योजना, वैशिष्ट्ये आणि त्याचे लाभ। शेतीसाठी सिंचन व्यवस्थापन सुधारणेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। शेतकऱ्यांना खालील प्रकारच्या पाईप्सवर अनुदान मिळणार आहे। तर चला मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या पाईप्सवर आपल्याला अनुदान मिळणार आहे हे बघूया। त्यामध्ये नंबर 1 ला HDPE प्रति मीटर 50 रुपये अनुदान। 2 नंबरला आहे PVC पाईप, त्यामध्ये प्रति मीटर 35 रुपये अनुदान। आणि 3 नंबरला आहे HDPE लाईन रिलेटेड विनाईल फॅक्टर, यामध्ये प्रति मीटर 20 रुपये अनुदान। अशा प्रकारचे अनुदान या 3 पाईप्समध्ये मिळणार आहे। उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने 200 मीटर HDPE पाईप खरेदी केला तर त्याला 10,000 अनुदान मिळेल। त्याचप्रमाणे 100 मीटर PVC पाईपसाठी 3,500 आणि HDP लाईन विनाईल फॅक्टरसाठी 2,000 रुपये अनुदान देण्यात येईल। पाईपलाईन योजना अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे। यामध्ये नंबर 1 ला 7/12 उतारा, नंबर 2 ला आधार कार्ड, नंबर 3 ला बँकेचे पासबुक हे अर्जदाराच्या नावावर हवे, नंबर 4 ला रहिवाशी दाखला आणि नंबर 5 ला पाणी पुरवठ्याचा पुरावा हा आवश्यक असल्यास। पाईपलाईन योजना पात्रता आणि निकष। यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। अर्जदाराच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे। शासनाने निश्चित केलेल्या इतर पात्रता निकषांची पूर्तता आवश्यक आहे। पाईपलाईन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया। या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MahaDBT या पोर्टलवर आपल्याला जावे लागेल। त्यानंतर नवीन युजर असल्यास रजिस्ट्रेशन करा आणि त्या अकाउंटवर लॉग इन करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला NFSM अंतर्गत पाईप अनुदान योजना हा पर्याय तिथे निवडावा लागेल। त्यानंतर आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरून घ्या आणि लागणारी कागदपत्रे तिथे अपलोड करा। त्यानंतर फॉर्म सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही MahaDBT पोर्टलवर अर्ज करू शकाल। यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या बघायच्या आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, शेवटच्या क्षणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज हा करावा। अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी CSC सेंटर, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा स्वतः MahaDBT पोर्टलवर जाऊन अर्ज भरू शकता। त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आधीच स्कॅन करून ठेवावेत। अर्जाची प्रिंट काढून ठेवावी। यांनी
त्याचा जो संदर्भ क्रमांक असतो तो जपून ठेवावा। अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहावी। राज्य शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शेतीचे आधुनिकीकरण करावे आणि उत्पादन वाढवावे। सिंचन व्यवस्थेतील सुधारणा झाल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि उत्पादन वाढ होईल। त्यामुळे या योजनेसाठी त्वरित अर्ज करा आणि सरकारच्या मदतीने याचा लाभ घ्या। पाईपलाईन योजना महा-डीबीटी अंतर्गत सर्व घटकांचा लाभ देण्यासाठी लॉटरी पद्धतीने ही निवड केली जाते। पाईपलाईन अनुदान देखील लॉटरी पद्धतीने निवड होणाऱ्या शेतकऱ्यांनाच वितरित केली जाते। यामध्ये निवड प्रक्रिया लॉटरी पद्धतीने असल्यामुळे अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेलच असं नाही। पाईपलाईन अनुदान लाभ फक्त लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांनाच दिला जातो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा आहे, त्यामध्ये पात्रता काय राहणार आहे आणि त्याची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे या सर्व गोष्टी आपण बघितल्या आहे। सर्व व्हिडिओ आपल्याला समजला असेल आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना पाईपलाईन करता अनुदान कसे मिळणार आहे, कोणत्या पाईपवर किती मिळणार आहे हे सुद्धा आपण बघितलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा की जेणेकरून याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना घेता येईल आणि त्यामध्ये त्यांचा लाभ होईल। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। अशाच नवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।